दिला दान तयाची करीन चिंतन जगत जीवन नारायण जाईन गुण तयाचे. आता संतांनी आपल्याला चिंतन शिकवलं तर आपण काय करायला पाहिजे? आपणही चिंतन करायला पाहिजे. म्हणून दुःखानं ना हाताने काढी सर्वांनी एकदा भगवान परमात्म्याचं चिंतन करू. हा जीव दिला दयाची करीन चिंता जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्या परमात्म्याची गुण मी कथन करेन गायन करेन असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये बोलतात. आता गुणाचा विचार केला तर परमात्म्याचे अनंत गुण आहे. जसं परमात्म्याचे अनंत अवतार आहे. अनंत अवतार अवताराच्या राशी तो हा उभा विषयवरी किंवा अनंत रूपी अनंत वेची देखील त्याची बाप रूपादेव गुण बारणी करी. जसे अनंत अवतार आहे तसे परमात्म्याचे अनंत गुण आहे. परमात्म्याचे अनंत गुण असल्यामुळे परमात्म्याला अनंत हे नाव पडलं. अनंत म्हणती माझिया स्वामीचे अनंत गुण त्याचे म्हणून परमात्म्याचं अनंत नाव पडलं कारण परमात्म्याकडे अनंत गुण आहे. ठिकठिकाणी गुणाचं वर्णन आहे. पण ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये 6 गुणाचं वर्णन सांगितलं. 6वा अध्याय आहे आणि 6 गुणाचं वर्णन आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांची समज शकत आहे. यश्री औदार्य ज्ञान वैराग्यैश्वर्य हे 6 ही पूर्वदेवस्ती तो भगवंतू 6 गुणाचं वर्णन. पण तुकोबारा म्हणतात की हे गुण अनुवाद करण्याकरता मी जन्म घेईल, मी त्याचं सतत चिंतन करेन आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा जन्म घेईल. तुकोबार आहे परमात्म्याची भक्ती करण्याकरता किंबहुना परमात्म्याचे गुण अनुवाद कथन करण्याकरता महाराज म्हणतात आम्हाला मोक्ष सुद्धा पाहिजे. मोक्षाला सुद्धा तुकोबाराने डावललेला आहे. मुक्तीला सुद्धा डावललेला आहे. देवा ऐकेले हे विनंती मजो नको ही मुक्ती मुक्तीही नको सायुज्य मोक्षही नको फक्त परमात्म्याचे गुण आम्ही कथन करू. म्हणून गुण गायनावडी हेची माझी सर्व तुका म्हणे गर्भवाची तुझे घालावी अम्माची. पुन्हा 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 आम्ही गर्भवासाचं दुःख सोसू आणि पुन्हा पुन्हा तुझ्या भक्तीसाठी तुझ्या चिंतनासाठी आम्ही जन्म घेऊ अशी कृतज्ञता जगद्गुरु तुकोबारांनी आजच्या या अभंगामध्ये व्यक्त केलेली आहे. सांगायचं खूप आहे. अभंग खूप मोठा होता पण आपल्याकडे वेळ म्हणून स्वरूपाचं वर्णन जो या विवरेच्या चिरी कट धरून या करी पावली समची साजरी अंतरी धरून राहे. स्वरूपाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारांनी केलं. काय परमात्म्याकडे किती शक्ती आहे. जो असुरांचा काळ भक्त जन प्रतिपाळ खेळ हा लागव सकळ तयाच्या बाळ पायावरती. आणखी लीला कृती आहे जो या गोपाळांचा खेळ खेळेवर माळी रसातला मेला बळी हे पाताळी स्वामी माझा परमात्म्याची लीला कथन केली आहे. परमात्म्याचं वैभव